जंतर मंतरवर विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली आणि आज कंधारमध्ये त्यांच्या आव्हानाचा प्रतिसाद म्हणून या ठिकाणी बंद आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केला। त्या बंदला काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो। सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे प्रश्न असा आहे देशासमोर सर्वात ज्वलंत बाब आज देशामध्ये कोणती दिसत असेल तर जंतर मंतरवरची घटना। नीट सारखे इतके महत्त्वाचे पेपर फुटतात म्हणजे गोपनीयता हा विषय कुठे राहिला नाही। आणि साधी आता पुरुषोत्तमनी सांगितल्याप्रमाणे त्यांची मागणीच एक होती, त्यांची मागणी एकच आहे की त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा दिला पाहिजे आणि रास्त मागणी आहे अशा जर घटना होत असतील त्या घटनेचा कुठेतरी निषेध आणि जनतेने रस्त्यावर येऊन प्रतिकार करणं अत्यंत आवश्यक आहे। अत्यंत चांगल्या प्रकारची सुरुवात कंधारमध्ये या ठिकाणी झाली। आज या ठिकाणी सर्व पक्षी या ठिकाणी जमलेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, राष्ट्रवादी असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, काँग्रेस असेल, इथून पुढे सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून की यापुढे असंच रस्त्यावर उतरून इथून पुढे सुद्धा आंदोलन करण्याची सर्व पक्षाची तयारी असेल। आजच्या प्रसंगी आपण सर्व पत्रकारांनी सहकार्य केलं, धन्यवाद। 26 दिवस झालं जंतर मंतर येथे दिल्ली येथे जंतर मंतर वरती संविधानिक पद्धतीनं आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी न्यायासाठी संविधानिक पद्धतीनं उपोषण करत होते। त्यांच्यावरती जो लाठीचार्ज करण्यात आला अशा निष्क्रिय सरकारचा मी प्रथम तर जाहीर निषेध करते। मी दिल्ली पोलिसांचा जाहीर निषेध करते। या देशामध्ये हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे, हिटलरशाहीला सुरुवात झालेली आहे। कुठल्या एका नेत्याची ही मक्तेदारी नाही। हे देश संविधानावर चालतो हे कुठेतरी आता ह्या सरकारनं समजून घेतलं पाहिजे। हे कुणाच्या बापाची जहागीर नाही की तुम्ही विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करता। कशासाठी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला गेला? ते काय आतंकवादी आहेत? ह्या देशामध्ये जर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भीक मागावं लागत असेल तरी फार मोठी शोकांतिका आहे। कुठेतरी तानाशाही संपून आपल्याला या ठिकाणी लोकशाही प्रस्थापित करायची आहे। याची नांदी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। एका मुलाने, एका विद्यार्थ्याने, महाराष्ट्रीयन मुलाने या ठिकाणी पूर्ण देश पेटवलेला आहे। याला कुठेतरी पाठिंबा देण्याच्या उद्देशाने आज आम्ही या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला हो देऊन सर्व पक्षीय या ठिकाणी बंदचं आयोजन केलेलं आहे आणि याला सर्व कंधारवासियांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे। ही कोणा एका पक्षाची किंवा एका संघटनेची लढाई नाही, तर ही पूर्ण देशाचं भविष्य ज्यांच्या हातात आहे अशा विद्यार्थ्यांची लढाई आहे। हे कुणा एकाच्या घरामधला प्रकार नाही। आज 23 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी जीव गेलेला आहे। याची जिम्मेदारी कोण घेणार आहे हे या शासनानं उत्तर दिलं पाहिजे आणि फक्त त्यांना त्यांचा राजीनामा देऊ नये याच्यासाठी एवढं षडयंत्र रचलं गेलंय। भाऊंनी आता सांगितलं, भाऊ त्या ठिकाणी होते की त्या ह्याला पोलिसांच्या काठ्यांना खिळेमुळे लावून त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। ते काय आतंकवादी आहेत? त्यांना अशा प्रकारे मारहाण केली गेली। काल एका मुलीचा जीव गेला। 13 वर्षाच्या 16 वर्षांच्या मुलींना हे छातीवर बसून मारतात म्हणजे हे बलात्कारी प्रशासन आहे, हे बलात्कारी सरकार आहे। यांचा आम्ही जाहीर निषेध करते आणि यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। जर या माध्यमातून यांचा राजीनामा घेतला नाही तर ह्या पुढेही सर्व पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी सांगते की आम्ही हा जो निषेध आहे तो तीव्र करू आणि तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत। याची आम्ही या तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून ग्वाही देतो आणि थांबते। जय भीम।